बाबा 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 ऐका ना, तुम्ही तुम्हाला तुम्ही तुमच्याकडे एखादी विधी असेल किंवा काहीतरी मार्ग असेल ज्याच्यामुळे मी अंबिकाला बघू शकेन किंवा ऐकू शकेन तर. नाही अथर्वा, आत्ता या घडीला मंजिरीला अडकवण्यासाठी पिंजरा बनवणं हे जास्त महत्वाचं आहे. हो मला कळतंय ते, आणि मी तुम्हाला शब्द देतो की त्याकडे दुर्लक्ष होणार नाही. पण बाबा खरंच वेळ नाही अथर्वा, समजून घ्या. मंजिरी आत्ता भ्रमात आहे. तिला असं वाटतंय की आपल्याकडे रुद्रकेतूच्या अस्थी आहेत म्हणजे आपलं कोणीच काही वाकडं करू शकत नाही, आपला अंत घडवून आणू शकत नाही. पण हा भ्रम मीच तिच्या मनात निर्माण केलाय आणि तो फार काळ टिकणारा नाहीये. तिला सत्य कळायच्या आत आपण रुद्रकेतूच्या अस्थींचा पिंजरा बनवायलाच हवा, आणि तो आजच बनवायला हवा. आता या घडीला कर्तव्यालाच महत्व द्यावं लागेल, भावनांना नाही. मीरा, कशीस? काय काम आहे तुझं? तू माझी अट मान्य केल्यापासून इतकी खुश आहे ना मी. ए मला सांग, आपलं काम कुठवर आलं? काय? सारखं काय 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 जसं की तुला माहितीच नाही. तुला चांगलंच माहिती आहे मी कशाबद्दल बोलते ते. गर्भधारणेसाठी जे काही करावं लागतं ते काम कुठपर्यंत आलं? नाही, ते शक्य नाहीये. का? अच्छा अच्छा अच्छा, पिरियड सुरू आहेत का? हो. बर. मीरा, एक गोष्ट लक्षात ठेव हं. मला जर का असं कळलं की तू माझ्याशी खोटं बोलतेस तर मी वेदाला मारून टाकेन. मी एक वेळ वाट बघू शकते पण फसवणूक नाही सहन करू शकत. त्यामुळे मला लवकरात लवकर परिणाम हवाय. तुला कसली भीती आता? म्हणजे बाबांनी मला सांगितलंय तुझ्याकडे त्या अस्थी आहेत आणि तुलाही चांगलंच माहितीये की त्या अस्थींशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. दुर्दैवाने सगळं तुझ्या बाजूने आहे. तुला फक्त थोडा धीर धरायचा. तुला जितक्या लवकर हे सगळं व्हायला हवंय ना, त्याहून जास्त लवकर मला माझी वेदा माझ्या जवळ हवी आहे. मी माघार घेणार नाही. मातृत्व आईला काहीही करायला लावतं हेच खरंय. आई, तू परत माझ्या स्वप्नात ये ना ग. मला तुझ्याशी खूप बोलायचंय. मला तुझी खूप आठवण येते. आई, मी तुझं सगळं ऐकते ना. मी मीराशी अजिबात बोलत नाही. मला माहितीये तिच्यामुळे तुला किती त्रास झालाय. मी तिच्याशी अजिबात बोलणार नाही. आई, पण तू परत ये ना. मला तुझ्याशी खूप बोलायचंय. आई, काय झालं माझी बबुडी? का एवढी उदास आहेस? वेदा, माझी बबुडी, मी नाही बघू शकत तुला एवढा उदास. खुश राहा ना. हा,
आय प्रॉमिस सगळं ठीक होईल, सगळं आधीसारखं होईल. हां खरंच? हो. पण कसं? तू मीराईला घरातून हकलवणार आहेस का? किंवा अंबिकाईला परत आणणार आहेस का? वेदा, मला माहिती आहे की तुला अंबिकाईची खूप आठवण येते. मलाही तुझ्यासारखी तिची खूप आठवण येते. माझी इच्छा होते की ती मला दिसावी, मी तिच्याशी बोलावं. पण मी आहे इथेच तुम्हा दोघांसाठी. वेदा, वेदा, जा तू तुझ्या रूममध्ये जा. हां जा. अंबिका, अंबिका, मला माहिती तू इथेच आहेस. मला माहिती आहे तू मला ऐकू शकतेस, मला बघू शकतेस. अंबिका प्लीज एकदा बोल ना, ये ना माझ्या समोर. मला बघायचंय तुला. ताई, आपल्याला बाबांनी बोलवलंय. आपल्याला त्या ठरलेल्या ठिकाणी जावं लागेल. चल जाऊया. हा म्हणजे अंबिका इथेच आहे. कुठे कुठे बघतीयस तू तिला? कुठे उभी आहे ती नेमकी? मीरा, चल आपण लवकर जाऊया. मंजिरी घरातच आहे, तिला संशय येईल नाही तर. चल. हो, आणि तुम्हाला पण तासाभरात तिथे यायचंय. हां मीरा प्लीज सांग, कुठे उभी आहे अंबिका? कुठे आहे ती? अंबिका, अंबिका. हे बघा वेदाचे बाबा, प्लीज समजून घ्या. आज ते कार्य करणं खूप गरजेचं आहे. बाबांनी आम्हाला बोलवलंय, प्लीज आम्हाला जाऊ द्या. प्लीज समजून घ्या. प्लीज. ताई चल.